आपण पाहतोय दोन दृश्य। एकीकडे आहे गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा, त्याची काही वेळापूर्वी आरती संपन्न झाली आणि यानंतर आता पुण्यातून कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ होतोय। अत्यंत भावुक वातावरणात अत्यंत साश्रू नयनांनी हे सगळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक गणपती बाप्पाला आज निरोप देत आहेत। पुढच्या वर्षी लवकर या असं आर्जव करतात। शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत आहे। शिवानी, पुण्यातला पहिला मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ होतोय, कसा थाट आहे, कशी तयारी? अत्यंत मंगलमय वातावरणात प्रज्ञा या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। मानाचा पहिला आणि पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मार्गस्थ होतोय आणि तो मंडईच्या दिशेने निघाला आहे। चांदीच्या रथात अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा जो गणपती आहे तो विराजमान झाला आहे आणि त्यानंतर ही सगळी मिरवणूक आहे ती मंडईकडे मार्गस्थ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। काही वेळापूर्वी जेव्हा आरती झाली तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळे पाणावले होते आणि सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या पद्धतीने थोडेसे भावुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 10 दिवस या कार्यकर्त्यांनी किंवा सगळ्या गणेश मंडळाने बाप्पांची सेवा केली, बाप्पांच्या चरणी अक्षरशः लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आज सगळे मंडळ हे असू देत किंवा इथले सगळे कार्यकर्ते आहेत काही प्रमाणात साश्रू नयनांनी असू देत या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत। ही मिरवणूक आहे, हा पहिला मानाचा कसबा गणपती आहे आणि त्याची दृश्य आपण आपल्या एबीपी माझावर दाखवत आहोत आणि जो बाप्पा आहे बाप्पाचा चेहरा देखील अनेक गोष्टी बोलून जात आहेत आणि इथले जे कार्यकर्ते आहेत ते देखील या मिरवणुकीसाठी उत्सुक आहेत। अर्थात बाप्पा पुढच्या वर्षी येईलच, पुढच्या वर्षीही बाप्पाची सेवा करायला मिळेलच, मात्र पुन्हा वर्षभर या बाप्पाची वाट बघावी लागणार आहे। ही सगळी भावना आहे ती या सगळ्या पुणेकरांच्या असू देत किंवा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे ते दिसून येते आणि या मिरवणुकीला सध्या सुरुवात झाली आहे। ही सगळी पालखी, चांदीची पालखी ही मंडईत जाईल, तिथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील सगळेजण आणि त्यानंतर पुण्यातली जी वैभवशाली आणि सुंदर अशी मिरवणूक असते त्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। प्रज्ञा, मात्र त्याआधी कसबा गणपतीची जी मिरवणूक आहे ती आपण बघतोय, त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे आणि सुंदर पद्धतीनं सुंदर अशा छान पद्धतीने या मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे। प्रज्ञा, शिवानी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काही दिवसांपूर्वी विसर्जन मिरवणुकीवरूनच पुण्यामध्ये काहीसे मतभेद निर्माण झालेले होते, पण आता हे सगळे मतभेद निमालेले आहेत, दूर झालेले आहेत। कसबा गणपतीची मिरवणूक तर सुरू झाली आहे, पण एकंदरीत पुण्यामध्ये सध्या कसं वातावरण? संपूर्ण पुणेकर किंवा संपूर्ण पुणे ही या गणेशोत्सवाची वाट बघत असतं आणि जगात या पुण्यातल्या गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे आणि जगभरातून अनेक लोक देशभरातून असू दे किंवा जगभरातून ही मिरवणूक किंवा हा गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात। मागच्या 10 दिवस संपूर्ण पुणेकरांनी या सगळ्या परिसरात दगडूशेठच्या असू देत किंवा मानाच्या 5ही गणपतीच्या परिसरात आहे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। काही दिवसापूर्वी जसं तू म्हणाली की या गणेश मंडळांमध्ये मिरवणुकीच्या टायमिंगवरनं किंवा बाकी गोष्टींवरनं वाद निर्माण झाला होता, मात्र असं म्हणतात ना की बाप्पा येतात आणि सगळं तारून नेतात, तसं बाप्पा आले आणि यांचा सगळ्यांचा वाद होता, संवाद होता, तो सगळा मिटला आणि अर्थातच मोठ्या उत्साहात पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। शिवानी, थोडं थांबवते, आपण पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊयात। मुंबईमध्ये गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणूक अगदी काही क्षणामध्ये सुरू होणार आहे। गणपती बाप्पाला आवाहन करत